नमस्कार मंडळी, मी सबरीमाला यात्रेला निघालोय आमच्या मित्रांसोबत दरवर्षीप्रमाणे. आणि मागच्या वर्षी आमचे जे गुरुस्वामी आहेत ते आज आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला यात्रेची माहिती, यात्रा कशी करायची याची माहिती देणार आहेत. तुमच्या सगळ्यांचे जे प्रश्न होते की काय यात्रा कोण करू शकतं, किती दिवसांचा उपास आहे, कशी करावी, ही सगळी माहिती आपल्याला देणार आहेत. नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आमच्या ग्रुपचे गुरुस्वामी नमस्कार. नमस्ते. ही यात्रा कशी करावी? हे शबरीमला यात्रा म्हणजे एक 48 दिवसाचा उपवास असतो. उपवास म्हणजे जास्ती म्हणजे उपवास ते ब्रह्मचारी उपवास. बाकीच्या म्हणजे आईचा हाताखाली म्हणजे काही स्वयंपाक वगैरे चालतो, त्यांच्या हातातलं सगळे चालतं. त्यांनी काही स्वयंपाक करून दिले, उपवासाचे काय बनवून दिले ते खाऊ शकतो आपण. बाकीच्या कोणाच्या हातात चालत नाही, ते म्हणजे ब्रह्मचारी. ब्रह्मचारी म्हणजे उपवास म्हणजे काय असते 48 दिवसाच्या पहाटे म्हणजे सूर्योदय व्हायच्या आधी म्हणजे गार पाण्यात आंघोळ करून उपवास म्हणजे पहिला ते गुरुस्वामीच्या हातात माळ घालायला, तुळशीचा माळ आणि रुद्राक्ष. हे म्हणजे अय्यप्पा म्हणजे हरिहराचा दोन्ही हरी आणि हरा याचा अवतार मानला, त्याच्या अवतार मध्ये झालेले, म्हणून ते तुळशीचा माळ आणि रुद्राक्षाची माळा, दोन्ही माळा एकत्र घाल. पहिला दिवस म्हणजे गुरुस्वामीच्या हातात. त्याच्यानंतर ते पहाटे पूजा म्हणजे गुरुस्वामीच्या हाताखाली जे जे नियम असते. नियम म्हणजे काय, गार पाण्याचा आंघोळ आणि भस्म लावायचे असते. आणि ते अय्यप्पाचे शरण घोष म्हणजे जे तेवढं येतं नाव अय्यप्पाचं, नाहीतर बाकीच्या देवाचं, कुठल्याही देवाचं ते नाव घेऊन आपण प्रार्थना करायचंय. पहिलं झाले सकाळचं. त्याच्यानंतर आपण चहा काहीतरी लाईट म्हणजे नाश्ता करू शकतो. त्याच्यानंतर दुपारीचं म्हणजे जेवण शाकाहारी जेवण म्हणजे कांदा लसूण नाही, असं जैन पद्धतीने जेवण चालते. म्हणजे ते पण आंघोळ करून देवाच्या पुढे पाया पडून मग उपवास दुपारीच्या टायमाला जेवण वगैरे करून मग संध्याकाळच्या म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर तेव्हा परत आंघोळ करून सकाळचं कसं नियम होतं, देवाचं नाव श्रवणघोषा ते करून आपण जे आपलं आहे देवाचं नाव घेऊन पूजा करायची. पूजा झाली की काहीतरी लघु पलहार म्हणजे फ्रुट्स वगैरे तेवढं. नंतर वर्ज, मग परत दुसरा दिवस. तसं 48 दिवस करायचे. असे 48 दिवस म्हणजे शबरीमलाला येण्या अगोदरचे 48. बरोबर. गुरुस्वामी, आता सगळ्यांना एक प्रश्न नेहमी पडतो की पूर्वी फक्त मकर संक्रांतीलाच लोक यायचे, असे लोकांमध्ये एक भावना होती की शबरीमला म्हटलं की फक्त मकर संक्रांत. पण मग खरं काय की दर महिन्याला येऊ शकतो का आपण, आणि दर महिन्यात किती वेळा, हे कसं कळतं? म्हणजे दर महिन्याला तुम्हाला आहे ना, ते तिथलं ट्रस्ट वाल्याचे कॅलेंडर आहे. ते आता आपल्याला काय गुगल मध्ये कुठे सर्च केलं तर मिळते. अय्यप्पाचं कॅलेंडर ते आमच्याकडे काय म्हणते संक्रांत. बाकीच्या ठिकाणी बघा नॉर्थ साइडला पौर्णिमा धरते आणि आपल्या महाराष्ट्रात अमावस्यानंतर काय म्हणजे साऊथला काय पौर्णिमा नाही, संक्रांत. तसं 1-2 दिवसाचा फरक असते अमावस्या आणि संक्रांत, तेवढंच फरक. आणि त्यामुळे दर महिन्याला येणारी जी संक्रांतला असते ना, तेव्हा मंदिर उघडते. त्याच्यानंतर 6 दिवस असते, कधी 5 दिवसाचा असते. त्यांचे ते कॅलेंडर नियमानेच आपल्याला असते. या महिन्यात एवढ्या तारीखला उघडणार, क्लोजिंग आणि ओपनिंग दोन्ही डेट असते. आता हे म्हणजे कोणाला म्हणजे सर्व्हिसला फॅमिलीवाले नाही जमत, फक्त देवाचं दर्शन करायची इच्छा असते, त्यांना काय देव कधी माफ करणारच, एवढं करू शकत नाही म्हणलं.
म्हणजे शाकाहारी मध्ये राहू शकतो माणूस. अच्छा, म्हणजे तुम्ही 1.5 महिना शाकाहार फक्त ग्रहण करायचं, त्यावेळेस इतर त्यावेळी ते एवढं म्हणजे माल घालून तुम्ही पाप करण्यापेक्षा हा म्हणजे शाकाहारी मध्ये राहून जायच्या वेळी 1-2 दिवस आधी हा शुद्धपणे माळ घालून तेवढं नियम पाळून व्यवस्थित दर्शन करा. आता तुम्हाला दर्शन करायचेच, हा देवाचे दर्शन करायचे, उपवास मला धरता येणार नाही एवढं. त्या माणसाला एक सजेशन म्हणून दिलेले हा नाही येत असं. अच्छा, हे आजच्या काळानुरूप हा. तुम्ही एक म्हणजे सुचवलेलं आहे देव की बघायचे म्हणल्यावर मध्ये दर्शन करायचे. बरं पुढच्या वर्षी तो करल ना, त्याला एक पहिला वर्ष नियम त्याला माहिती पडलं, पुढच्या वर्षी तो पण करल 48. अजून प्रामाणिकपणे हा करेल. प्रामाणिक पण करल. 48 नाही तर 10 दिवस करल, बरं. त्याच्या पुढचे म्हणजे 20 दिवस 20 करल, दिवस त्याच्या सुरुवात पुढचे तर म्हणजे करेल तो. हा म्हणजे अच्छा, होते ते तयार. पण म्हणजे हे सुरू करण्यासाठी हा एक पर्याय आपण दिलेला पर्याय आहे. दिलेले हा नाहीच असं आहे. शास्त्र नाहीये. नाही, हा. 48 म्हणजे हा, 48. हा. म्हणजे 48 हे कंपल्सरी आहेच. आणि शास्त्र म्हटल्यावरती त्यात बरेच जण म्हणतात की अगदी म्हणजे दात घासायचे नाहीत किंवा केस विंचरायचे नाहीत. ते बघा, ते पण आहे का? म्हणजे आहे ना. इतक्या कडक पद्धतीनं ब्रह्मचारी ब्रह्मचर्य. मंडळ त्याचे म्हणजे त्याला काही इच्छाच नसते कुठल्याही गोष्टीत. अच्छा, म्हणजे आपण म्हणतो ना साधू लोक, हा आपण साधू लोकांना बघितलं नाव ठेवतो आपण, इथे तसं राहते हे असं राहते. म्हणजे ते बरोबर, म्हणजे तेच नियम आहे. अच्छा, म्हणजे त्याच तेवढं जमत नाही. तेवढं तप करायचं तो असतं. काय तपस्वी नाहीये एवढा कडक उपवास धरला. बरोबर. कलियुग आहे, एवढं कोणाला जमणारच नाही. मग सांगणार नाही चूक केलं तर. ते प्रत्येक समाजात उपवास कोण धरते त्यांच्यात आहे. आहेत. 100 मध्ये 99-98 लोक नावासाठी करतात, 2 जण कडक करतात. अच्छा, बरोबर. करायलाच पाहिजे, 48 दिवस करायलाच पाहिजे, ते नियमच आहे. नियमच. फक्त हे सजेशन काय दिले त्यांना, काय एवढा दिवस म्हणल्यावर जमणार नाही. हा सर्व्हिसला आहे, कामधंद्याला आहे. यांना एवढे कडक नियम होणारच नाही, शक्यच नाही. शक्य होणार. आणि आपण त्यासाठी त्यांना त्यातल्या त्यात एक मधला मार्ग आपण मधला सुचवला मार्ग की एवढा काय. काही न करण्यापेक्षा हे केलेलं बरं आणि अशा त्यांना पद्धतीने ते देवाचं दर्शन करायचेच, करायचं. त्यांच्या मनात इच्छा आहे. गुरुस्वामी बरेच जण हा पण एक प्रश्न विचारतात की बाबा आम्हाला व्रत नाही धरता आलं किंवा आम्हाला उपास नाही करता आले तरी आम्ही शबरीमालाला येऊ शकतो शकतो. का? म्हणजे दर्शन आम्हाला होऊ शकतं का? होऊ शकतो. मुख दर्शन 18 पायरीनं तुम्हाला अलाउड नाही. तर काय फरक आहे म्हणजे? मंदिराला 18 पायरी असते. बर. 18 पायरीला भरपूर महत्व आहे. बर ते महत्व तुम्ही असं सांगून तुम्हाला काय लागलं ते तुम्ही असं गुगलमध्ये सर्च केलं तुम्हाला पूर्ण डिटेल द्या. बर आणि ते 18 पायरी चढूनच जायला 48 दिवसाचे उपवास. परत ते इरुमुडी म्हणून डोक्यात बांधते. बर देवाच्या अभिषेकाचा वस्तू येते, बरोबर. तुपाचा नारियल म्हणा बाकीचा, ते घेऊन गेलं तर तुम्ही डोक्यावर घेऊन गेले तर 18 पायरीला तुम्हाला परमिशन आहे. नाहीतर तुम्हाला मागच्या बाजूने मुखदर्शनला आहे. सामान्य नागरिक सामान्य म्हणजे कोणी कोणी येऊ आपल्यासोबत कोण आले, बर. गाडी घेऊन आले, ते उपवास नाही धरले त्याला करायचे. बर म्हणजे आपल्या म्हणजे मित्र म्हणून मुखदर्शन आले, होऊ शकतं. मुखदर्शन होऊ फक्त शकतं. होऊ शकतं पण त्या 18 फक्त पायऱ्या 18 नाही. पायरी आणि डोक्यावर आणि माल ते नाही. या 18 पायऱ्यांचं काय महत्व आहे 18 शास्त्रात? पायरीचा एक पायरीला एक महत्व काय? एक महत्व भरपूर ते सांगायला लागतं. म्हणजे तुम्ही ते लाईव्ह याच्यात गेले ना अच्छा गुगल मध्ये तुम्हाला डिटेल. आता मी एक बोलणार त्याच्यात दुसरा असणार, अच्छा ते मी माझ्या मनातलं बोलणार. अच्छा आहे भरपूर, एक पायरीला एक महत्व. एक महत्व आहे. आणि या पायरीवरनं जाणंच हे जाणं शबरीमाला म्हणजे आपलं यात्रा life आहे ते. पूर्ण करण्याचं हे आहे. 18 पायरी म्हणजे आपलं लाईफ, पूर्ण लाईफ त्याच्यातच आहे. अच्छा हा. त्यामुळे शक्यतो सगळ्यांनी उपास करून त्या 18 पायऱ्या चढूनच दर्शन घ्यायला जावं, म्हणजे असंच म्हणायचं ना? हो, हे बघा, म्हणजे खास तुम्हाला देवाच्या दर्शनासाठी जायचेच, बरोबर. मग असं करू शकतो. हा म्हणजे शाकाहारीमध्ये 1-2 महिना राहून बरोबर. मग नंतर तुम्ही शेवटच्या जाताने, म्हणजे ते नाहीये नियमात नाहीये. आणि त्या सजेशन म्हणजे दर्शनासाठी जायचं म्हणल्यावर
नाही, पण एक इच्छा त्यांना असतो माणसाची. तुमच्या सोबत जर यायचं असेल, हो म्हणजे त्यासाठीच म्हणतो मी, हा तेवढं पुरतं आता तुम्ही कसं आमच्या सोबत आले बरोबर, तसं घेऊन जाऊ शकतो. घेऊन जाऊ शकतो. म्हणजे आम्ही आता काय माहिती आधी मध्ये म्हणजे मी जानेवारीला पण जातो, संक्रांतचे दिवस पण जातो, आता पण जातो. अच्छा. असं 2 टाइम जातो मी. वर्षात हा हा म्हणजे असं या ऑगस्टला कसं असते गर्दी कमी असते. बर. महत्वाचे म्हणजे दर्शन चांगलं होतं, दर्शन व्यवस्था गर्दी नाही. गर्दी नाही बरोबर, म्हणजे गर्दी आहे म्हणजे संक्रांत सारखं नाही. त्याच्या तुलनेनं कमी मकर आहे. संक्रांतला एवढं गर्दी तेवढं नाही. तेवढी नाही. म्हणजे पुढच्या वर्षी जर का ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट. त्यांना यायचं असेल ऑगस्ट ते आपल्याला संपर्क करून माहिती विचारू शकतात हो. आणि आपण त्यांना माहिती देऊ शकतो. देऊ शकतो, पूर्ण माहिती देऊ शकतो. देऊ त्यात काही आपण हे नाही. त्यात येणारा खर्च हो. जायला हो, ते हो. सगळी माहिती आपण त्यांना हो देऊ हो शकतो. हो ठीक आहे. म्हणजे आपण आपल्यासोबत नवीन लोक आली तरी चालणार आहेत. हो. या वर्षी पण आमच्या सोबत किती 20 जण आहे नवीन, बरोबर, पहिलं जाणार आहे. पहिल्यांदा जाणार. बरोबर, त्याला कन्नी स्वामी म्हणतात. अच्छा. पहिलं पहिल्यांदा माल म्हणजे ते देवाचं असते, हा दुसरं म्हणजे आई बाबासाठी असते, अच्छा तिसरं म्हणजे आपल्या स्वतःसाठी आहे. अच्छा. म्हणून 3 वर्ष करते. पहिल्या या 3 माळा महत्वाच्या आहेत म्हणजे. मला पहिलं वर्ष केले तर ते देवासाठी म्हणजे अच्छा. देवाच्या नावाने जातो आपण. बरोबर, म्हणजे काहीतरी चुकलं तर देव माफ करणार. हा 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 पहिल्यांदा जाणार माहित नसते काय, बरोबर 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 त्यांच्या नावाने आपण जातो. बरोबर जे आपण करतो ते देवासाठीच. बरोबर. दुसऱ्यांदा म्हणजे आई बापासाठी, आई वडिलांसाठी, तिसऱ्यांदा म्हणजे आपल्यासाठी स्वतःसाठी. स्वतःसाठी. मग तुम्ही ते ठरवा हा. कसं करायचं. कसं करायचं म्हणजे 40 आपण सांगतो 48 सांगतो. हा आणि जे हे बघा ते इथं म्हणजे कसे काळे कपडे का घालते माणसाने एक सारखं, म्हणजे तो पैशावाला असो गरीब असो, हा या यात्रामध्ये तुम्हाला ते दिसणार नाही. सगळ्यांच्या गळ्यात तुळशी माल आणि रुद्राक्षीच्या, बरोबर अंगावर काळे कपडे, बाकी त्याला सोनं घेणं काय हातात दिसणार नाही. बरोबर तो पैशावाला आहे का गरीब आहे का तुम्हाला सुद्धा कळणार नाही. समोरचा माणूस काय बरोबर आहे. तुमच्या सोबत तरी आला, तुम्हाला ओळखीचा नाही तुमच्या सोबत आहे तरी तो पैशावाला आहे का गरीब आहे का तुम्हाला वाटणार कळणार आहे नाही. बरोबर, एक सारखं एक समान. गुरुस्वामी म्हणतील ते करायचं आपल्याला. तर हे आहेत आमचे कुमारस्वामी, ज्यांचं नाव मी सुरुवातीला मुद्दामून घेतलं नाही. त्याचं कारण असं आहे की हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघाल, पुण्यातले निम्म्यापेक्षा जास्त आपले प्रेक्षक यांना चेहऱ्यानं आणि यांच्या व्यवसायामुळे ओळखत असतील, पण हे आमचे गुरुस्वामी आहेत. त्यामुळे मंडळींनो, गुरुस्वामींनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जर आपल्याला यायचं असेल तर त्याच्यासाठी जे काही नियम असतील त्याची तारीख आम्ही तुम्हाला 1 महिना आधी कळवू हो. आणि मग त्यावेळेस तुम्ही आपल्याला संपर्क करू शकता. बरोबर, चला, धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.